नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. आजचे राशी भविष्य 4 जानेवारी 2026. आजचा हा खास राशी व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आला आहे नवे संकेत, सकारात्मक ऊर्जा आणि भविष्यासाठी महत्त्वाचे इशारे. तुमची राशी आज काय सांगते? नशीब साथ देणार आहे की घ्यावी लागणार काळजी? आर्थिक बाबींमध्ये काय बदल होणार आहेत हे सगळं जाणून घ्या. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मेष, आजचा दिवस तुमच्यासाठी आत्मविश्वास, कृतिशीलता आणि पुढाकार घेण्याचा आहे. कामाच्या ठिकाणी तुमची नेतृत्व शक्ती दिसून येईल आणि नवीन जबाबदाऱ्या तुमच्यावर येऊ शकतात. निर्णय घेताना घाई टाळली तर दीर्घकाळ फायदा होईल. आर्थिक बाबतीत उत्पन्न स्थिर राहील, पण अनावश्यक खर्च टाळणे गरजेचे आहे. नातेसंबंधात स्पष्ट संवाद ठेवल्यास गैरसमज टळतील. आरोग्य सामान्य राहील, मात्र थकवा जाणवू शकतो. वृषभ, आज स्थिरता आणि व्यावहारिक विचार यावर भर राहील. नोकरी किंवा शिक्षणात हळूहळू पण निश्चित प्रगती जाणवेल. आर्थिक बाबतीत बचतीकडे लक्ष द्यावे लागेल, कारण खर्च वाढण्याची शक्यता आहे. कौटुंबिक वातावरण शांत राहील आणि जवळच्या व्यक्तींचा आधार मिळेल. भावनिकदृष्ट्या तुम्ही अधिक संवेदनशील राहाल, त्यामुळे स्वतःला शांत ठेवण्याचा प्रयत्न करा. आरोग्यासाठी आहार आणि दिनचर्या सांभाळणे आवश्यक आहे. मिथुन, आजचा दिवस संवाद, विचारमंथन आणि नवीन माहिती मिळवण्यासाठी उत्तम आहे. तुमची बोलण्याची शैली इतरांवर प्रभाव टाकेल आणि कामाच्या ठिकाणी तुमच्या कल्पनांचे कौतुक होईल. विद्यार्थ्यांसाठी अभ्यासात एकाग्रता वाढेल. आर्थिक बाबतीत लहान पण समाधानकारक लाभ संभवतात. नातेसंबंधात शब्दांचा वापर जपून करा, अन्यथा गैरसमज होऊ शकतात. मानसिक तणाव कमी ठेवणे गरजेचे आहे. कर्क, आज भावना आणि अंतर्मन अधिक प्रभावी राहील. घरगुती प्रश्न, कुटुंबियांची काळजी आणि भावनिक जबाबदाऱ्या वाढू शकतात. कामाच्या ठिकाणी शांतपणे काम केल्यास यश मिळेल. आर्थिक बाबतीत खर्चांवर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. नातेसंबंधात आपुलकी वाढेल, पण जुन्या आठवणी मन अस्वस्थ करू शकतात. आरोग्यासाठी विश्रांती आणि पुरेशी झोप महत्त्वाची आहे. सिंह, आज तुमचा आत्मसन्मान, आत्मविश्वास आणि नेतृत्वगुण ठळकपणे दिसून येतील. कामाच्या ठिकाणी मानसन्मान आणि वरिष्ठांचे लक्ष तुमच्याकडे राहील. आर्थिक स्थिती सुधारण्याची चिन्हे आहेत. सामाजिक वर्तुळात तुमचा प्रभाव वाढेल. प्रेमसंबंधात उत्साह राहील, पण अहंकारामुळे मतभेद होऊ शकतात, याची काळजी घ्या. आरोग्य चांगले राहील, ऊर्जा भरपूर असेल. कन्या, आजचा दिवस शिस्त, नियोजन आणि बारकाव्यांकडे लक्ष देण्याचा आहे. रखडलेली कामे पूर्ण करण्याची संधी मिळेल. आर्थिक व्यवहारात सावधगिरी ठेवल्यास फायदा होईल. नातेसंबंधात लहान गोष्टींवर टीका टाळणे आवश्यक आहे. मानसिकदृष्ट्या तुम्ही थोडे अस्वस्थ राहू शकता, पण संयम ठेवल्यास परिस्थिती हाताळता येईल. आरोग्यासाठी पचन आणि त्वचेची काळजी घ्या. तूळ, आज संतुलन राखणे हेच तुमचे मुख्य उद्दिष्ट राहील. वैयक्तिक किंवा व्यावसायिक आयुष्यात समतोल साधावा लागेल. भागीदारीत किंवा टीमवर्कमध्ये यश मिळू शकते. आर्थिक बाबतीत उत्पन्न आणि खर्च साधारण समतोल राहील. प्रेमसंबंधात समजूतदारपणा आणि संवाद वाढेल. मानसिक शांततेसाठी सर्जनशील छंद किंवा आवडती गोष्ट करा. वृश्चिक, आज अंतर्मुखता, गुप्त योजना आणि खोल विचार यावर भर राहील. कामाच्या ठिकाणी पडद्यामागील प्रयत्न यशस्वी ठरू शकतात. आर्थिक लाभ मिळेल, पण थोडा उशिरा. नातेसंबंधात भावना तीव्र राहतील, त्यामुळे रागावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. स्वतःसाठी शांत वेळ काढल्यास मन स्थिर राहील. आरोग्यासाठी तणाव कमी करण्यावर लक्ष द्या. धनु, आज उत्साह, आशावाद आणि विस्ताराची भावना प्रबळ राहील. नवीन संधी, प्रवास किंवा शिकण्याचे योग संभवतात. करिअरमध्ये सकारात्मक बदलाची चिन्हे आहेत. आर्थिक बाबतीत लाभ होऊ शकतो. प्रेमसंबंधात मोकळेपणा आणि आनंद राहील, मात्र अतिउत्साहात चुकीचे निर्णय घेऊ नका. आरोग्य चांगले राहील. मकर, आज जबाबदारी, कर्तव्य आणि मेहनत यावर भर राहील. कामाच्या ठिकाणी तुमच्या परिश्रमाचे फळ मिळेल आणि वरिष्ठांचा विश्वास वाढेल. आर्थिक स्थिती स्थिर राहील. कौटुंबिक जबाबदाऱ्या वाढू शकतात, पण त्या यशस्वीपणे पार पाडाल. भावनिकदृष्ट्या थोडे गंभीर वाटेल. आरोग्यासाठी शरीरावर जास्त ताण देऊ नका. कुंभ, आज नवीन कल्पना, वेगळा दृष्टिकोन आणि सामाजिक विचार यामुळे तुमचे वेगळे भासाल. मित्रमंडळी किंवा समूहातून प्रेरणा मिळेल. करिअरमध्ये बदल किंवा नवीन दिशा ठरवण्यासाठी हा दिवस चांगला आहे. आर्थिक बाबतीत नवीन संधी दिसू शकतात. नातेसंबंधात मैत्रीला अधिक महत्त्व मिळेल. आरोग्यासाठी दिनचर्या नियमित ठेवा. मीन, आज कल्पनाशक्ती, भावना आणि सर्जनशीलता अधिक प्रभावी राहील. कला, लेखन आणि सर्जनशील कामात यश मिळू शकते. कुटुंबियाचा भावनिक आधार मिळेल. आर्थिक बाबतीत खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. प्रेमसंबंधात जवळीक वाढेल. स्वतःसाठी थोडा वेळ काढून ध्यान किंवा शांततेचा अनुभव घेतल्यास मन प्रसन्न राहील.
धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.